नमस्कार मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा आणि ज्यांच्या संसदेतल्या किंवा विधिमंडळातल्या कारकिर्दीला 60 वर्ष पूर्ण झाली अशा शरद पवारांना देवेंद्र फडणवीसांच्या मदतीने राज्यसभा बघावी लागत असताना आणि उद्धव ठाकरेंना हात चोळत बसावं लागलं असताना 20 आमदार असूनही राज्यसभेवर आपला उमेदवार पाठवता न आल्यामुळे शरद पवार हाच आपला उमेदवार आहेत असं घोषित करायची वेळ आलेल्या उद्धव ठाकरेंना बिहारचे माजी मुख्यमंत्री, आता मुख्यमंत्री अजून नेमले गेले नाही आहे, पण माजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजकारण कसं करावं, राजकारणात कसं यशस्वी व्हावं याचा वस्तुपाठ घालून दिलेला आहे. शरद पवारांना कायम मराठा स्ट्रॉंग मॅन वगैरे असं म्हटलं जातं, पण नितीश कुमार यांच्या मागे त्यांच्या जातीचे अवघे 3% लोक असताना त्यांनी एक जातीपातींची आघाडी उभी करून त्यामध्ये महिलांना अतिशय महत्त्वपूर्ण स्थान देत स्वतःची राजकीय उपयुक्तता वारंवार सिद्ध केली. 10 वेळा ते बिहारचे मुख्यमंत्री झाले. 10 वेळेला, म्हणजे 10 गुणिले 5 50 होतं, पण त्याच्यात त्यांनी इतके वेळा सरकार पाडली, बदलली, स्वतःच सरकारमधनं बाहेर पडले, दुसऱ्या पक्षाबरोबर सरकार बनवलं. म्हणजे 2005 ते 2025 10 वर्षाच्या काळात 20 वर्षाच्या काळात ते 10 वेळेला मुख्यमंत्री झाले. मधला छोटासा अपवाद वगळता जवळपास तेच 20 वर्ष बिहारचे मुख्यमंत्री होते. आणि आता मात्र परिस्थिती आपल्याला साथ देत नाहीये, विस्मरण होतंय, डोकं काम करत नाहीये, बोलता बोलता जीभ घसरते, काहीतरी अभद्र भाषा, अश्लील भाषा बोलली जाते, कुठे मुस्लिम महिलेचा बुरखा, त्याचा चेहरा झाकलेला तो उचलण्याचं गोष्ट सभेत व्यासपीठावर केली जाते. हे लक्षात आल्यावर आपली मर्यादा ओळखून आपल्या यशस्वी राजकारणाचा यशस्वी अंत करत आणखीन एक इनिंग नितीश कुमार यांनी सुरू केलेली आहे वयाच्या 75व्या वर्षी. जी गोष्ट शरद पवारांना जमली नाही आणि ज्या गोष्टीची स्वप्न उद्धव ठाकरे बघत राहिले, 20 वर्ष मुख्यमंत्री, 25 वर्ष मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न बघत राहिले, आणि शरद पवारांना 60 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत जी गोष्ट जमली नाही ती नितीश कुमार यांनी करून दाखवली. मोदी शहांना आपल्यासमोर झुकायला लावून, आणि मोदी शहांना आपल्यासमोर झुकायला लावणं ही सोपी गोष्ट नाही आहे. पण बिहारमध्ये परिस्थिती अशी आहे की भाजपालाही दुसरा पर्याय नव्हता. नितीश कुमार एका प्रकारे बिहारच्या समाजवादी राजकारणाचं, लोहियावादी राजकारणाचं प्रॉडक्ट आहेत. आणीबाणीला काँग्रेसचा विरोध करून ते राजकारणात आले, पण राम मंदिर मुद्द्यावर भाजपा विरोध एका प्रकारे हा त्यांचा अजेंडा बनला. पण हे जे जनता दल नावाचा पक्ष आहे तो फार काळ राहणार नाही याची जाणीव त्यांना झाली, आणि मग जॉर्ज फर्नांडिस आणि नितीश कुमार भाजपाच्या सोबत आले. तोपर्यंत बिहारमध्ये लालू प्रसाद यांचं जंगल राज अवतरलं होतं. जवळपास 15 वर्ष लालू प्रसाद आणि त्यांचा परिवार, राबडी देवी, मुख्यमंत्रीपद त्यांनी स्वतःकडे ठेवलं. या कारकिर्दीत बिहारचं एका प्रकारे जंगल राज, जंगलातही कायदे कानून असतात, बिहारमध्ये काही चालू होतं, आणि त्याच्या विरुद्ध संघर्ष करता करता नितीश कुमार भाजपाच्या सोबत आले. केंद्रात रेल्वे मंत्री झाले, स्वतःची स्वच्छ अशी प्रतिमा उभी केली, आणि 2005 पासून ते बिहारचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत होते. आत्ताच त्यांनी राज्यसभेच्या निवडणुकीपूर्वी राजीनामा दिलेला आहे. लालू प्रसाद यांच्या पाठी यादव समाजाचं 15% बिहारमध्ये, हा खूप मोठा आकडा आहे, आणि 15% यादव आणि जवळपास 20% मुसलमान, असं जवळजवळ 30-35% मतं लालू प्रसाद यादव यांनी बांधून ठेवली होती. आणि जेव्हा
कोणत्याही निवडणुकीत 35% मतं एका पक्षाकडे असतात तेव्हा त्याला हरवणं सोपी गोष्ट नसते. त्याच्या विरुद्ध बाकीच्या सगळ्या मतांची आघाडी करावी लागते, बेरजेचं राजकारण करावं लागतं. आणि जिथे दलित लोकसंख्या ही पुष्कळ असते, म्हणजे सवर्ण अधिक दलित अधिक OBCमध्ये नॉन यादव OBC, अशा प्रकारे मोड बांधणं सोपी गोष्ट नसते. पण ती नितीश कुमार यांनी करून दाखवली. सुशासन बाबू म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला. सुशासन बाबू असले तरी बिहारनी प्रगती केली नाही. 20 वर्ष मुख्यमंत्री राहिल्यावरही बिहार जसं मागास होतं तसंच ते मागास राहिलं. परंतु कोणी घरी येऊन तुमच्या मुलाला किडनॅप करून जाईल, तुमचं दुकान चालू ठेवण्यासाठी खंडणी गोळा करेल, अशी जी परिस्थिती लालूच्या राज्यात होती ती परिस्थिती वेगाने बदलली, सुधारली. नितीश कुमार यांची देखील पंतप्रधान पदाची महत्त्वाकांक्षा वेळोवेळी जागृत झाली. त्यांनी तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदींना जे NDAचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार जाहीर झाले होते त्यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला, तो फसला. तेव्हा त्यांनी भाजपाची साथ सोडली, पुन्हा ते भाजपासोबत आले, पुन्हा त्यांनी भाजपाची साथ सोडली. असं किती वेळा केलं आता मलाही आठवत नाही. पण तरी देखील भाजपाला त्यांना शह देता आला नाही, कारण बिहारमध्ये भाजपा हा मुख्यतः सवर्ण समाजाची मतं घेणारा पक्ष म्हणून ओळखला जातो. आणि एकीकडे यादव आणि मुस्लिम एकत्र असताना भाजपाला नितीश कुमार यांना सोबत घेतल्याशिवाय लालू प्रसाद किंवा त्यांचा मुलगा तेजस्वी यादव यांना हरवता येत नाही. जेव्हा भाजप आणि जनता दल युनायटेड किंवा मोदी आणि नितीश कुमार एकत्र येतात तेव्हा प्रत्येक वेळेला दोन्ही पक्षांनी दैदिप्यमान विजय मिळवला होता. 243 पैकी बरेचदा 180, 190, 200 अशा प्रकारच्या जागा त्यांनी पदरात पाडल्या होत्या. त्याच्यासोबत त्यांनी रामविलास पासवान यांनाही सोबत घेतलं होतं, इतरही छोटे पक्ष सोबत घेतले होते. पण नितीश कुमार यांचं वैशिष्ट्य आहे की जेव्हा जेव्हा त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली तेव्हा ते आपले मतदार आपल्यासोबत घेऊन RJDकडे गेले, काँग्रेसला त्यांनी सोबत घेतलं. तीच गोष्ट उद्धव ठाकरेंना जमली नाही. उद्धव ठाकरेंनी जेव्हा 2019 साली दगाबाजी केली, विश्वासघात केला आणि बंद खोलीतलं वचन वगैरे त्याचं दाखले देत भाजपाची साथ सोडली, तेव्हा माझं यूट्यूब चॅनल मी जस्ट सुरू केलं होतं आणि तेव्हाच मी हा व्हिडिओ केला होता की उद्धवजी हा महाराष्ट्र आहे, बिहार नाही आहे. उद्धव ठाकरे नितीश कुमार बनायला गेले पण तोंडावर आपटले, कारण त्यांच्याकडे जी वोट बँक होती हिंदुत्वाची, जी वडलोपार्जित त्यांना मिळाली होती, ती वोट बँक त्यांनी पाण्यात ओतली. स्वतःच्या मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पूर्ण करताना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा घेताना त्यांनी आपल्या वोट बँकेशीच गद्दारी केली आणि त्यामुळे त्याचा फटका त्यांना पुढच्या निवडणुकीत बसला. आत्ताही आणि लोकसभेतही मुस्लिम बहुल भागात त्यांचे उमेदवार म्हणजे मराठी, जिथे गिरणगावातले मराठी आणि मुसलमान या आधारावर त्यांचं जे काही राजकीय अस्तित्व आहे थोडंसं ते शिल्लक राहिलेलं आहे. महापालिकेत आम्हीच प्रमुख विरोधी पक्ष आहोत वगैरे याची टिमकी मिरवता महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यातनं पक्षाचं अस्तित्व संपलेलं आहे. ही वस्तुस्थिती आहे. याचं कारण वोट बँक बुडवली. जशी वोट बँक बुडवली तशीच स्वतःच्या सहकार्यांना देखील सांभाळता आलं नाही. हे अर्थात पहिल्यापासूनच होतं आणि उद्धव ठाकरेंमुळेच एकेकाळी राज ठाकरेंना मनसे स्थापन करावी लागली होती. त्याच्या आधी नारायण राणे असतील, इतरही नेते असतील, यांचं सोडण्याचं कारण कुठेतरी उद्धव ठाकरे होतं आणि त्याच्यावर घणाघाती घाव घातला तो एकनाथ शिंदेंनी. सत्ता असताना, मुख्यमंत्रीपद असताना पक्षाचे 40 आमदार सोडून जातात आणि हे कळतही नाही मुख्यमंत्र्यांना. इतका ढिसाळ कारभार. म्हणजे नितीश कुमारच्या बाबतीत मी काय हा उद्धव ठाकरे किंवा शरद पवारांचा व्हिडिओ नाही, हा नितीश कुमारांचा व्हिडिओ. नितीश कुमारांच्या पक्षातही तसं बघायला गेलं तर फारसे नितीश कुमार वगळता असे काही फारसे नेते नव्हते. पण नितीश कुमार यांनी पक्षावर आपली पकड ठेवली. जे नेते पक्षात होते ते त्यांच्यासोबत जवळपास राहिले. जो मतदार होता त्यांना त्यांनी बांधून ठेवलं
आणि त्यामुळे ते भाजपाच्या सोबत जायचं आणि भाजपच्या विरोधात जायचं हे राजकारण यशस्वीरित्या करू शकले. म्हणजे भाकरी फिरवण्यात शरद पवारांचा हातखंडा असल्याचं राजकारणात सांगितलं जातं, पण शरद पवारांची भाकरी वेळोवेळी करपली. त्यांनी भाकरी फिरवली पण वेळोवेळी करपली. आणि आता तर भाकरी फिरवायच्या आधी कोणीतरी तवाच उचलून घेऊन गेलं. अजितदादांच्या मृत्यूनंतर भाकरी फिरवण्याची संधी आली असताना तवाही गेला आणि चूलही गेली आणि फडणवीसांच्या मदतीने राज्यसभेवर जाण्याची वेळ आली. याचं कारण म्हणजे नितीश कुमार यांनी भाकरी फिरवताना स्वतःचा वोट बेस हा कायम ठेवलेला होता. राजकारणात कधी कोणाच्या विरोधात जावं, कधी कोणाच्या सोबत जावं, नितीश कुमारांच्या राजकारणाला कुठलाही मुलामा नव्हता. शरद पवारांचं राजकारण हे नितीश कुमार यांच्या इतकंच संधीसाधू आहे, पण तरी त्याला उगाचच आपलं शाहू फुले आंबेडकर, म्हणजे सगळं आहे ते परिवारासाठीच राजकारण आहे, पण उगाच नाव घ्यायचं शाहू फुले आंबेडकर. आता शिव शाहू फुले आंबेडकरांसाठी आम्ही हे सगळं करतो. नितीश कुमारच्या राजकारणात तसं हे नव्हतं. त्यांनी भाजपाची साथ हिंदुत्वासाठी सोडली, नंतर भाजपासोबतही ते गेले. म्हणजे गुजरातच्या दंगेच्या वेळेला नितीश कुमार यांना भाजपाची साथ सोडावी वाटली नाही, पण नंतर मोदींना पंतप्रधानपदी देताना गुजरात दंग्यांचे मुद्दे करून म्हणजे म्हटलं की नितीश कुमारांनी ज्या भूमिका बदलल्यात, त्यांनी ज्या प्रकारे भाकरी फिरवली ती शरद पवारांनाही फिरवता आली नाही, पण त्यांनी भाकरी वेळोवेळी फिरवूनही ती करपू दिली नाही. आणि आता जी अवस्था त्यांची झालेली आहे, म्हणजे बघा गेल्या वेळेलाही भाजपाने त्यांच्यासोबत निवडणुका लढवल्या होत्या, आत्ताच्या निवडणुकांमध्ये लढवल्या होत्या. भाजपाला 89 जागा आहेत, नितीश कुमार यांना तुलनेने कमी जागा आहेत. गेल्या निवडणुकीतही तसं झालं होतं, तेव्हा तर अवघ्या 46 जागा होत्या, तरी त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं, कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपाला त्यांचा पाठिंबा महत्त्वाचा होता. पण हे करत असताना भाजपने हळूहळू स्वतःचं ओबीसी नेतृत्व बिहारमध्ये तयार केलेलं आहे. जो भाजपा मुख्यतः सवर्णांच्या पाठिंब्यासाठी ओळखला जात होता, तो भाजप आता पसरू लागलेला आहे. चिराग पासवान भाजपाच्या सोबत असल्यामुळे भाजपाचा वोट बेस अधिक प्रशस्त झालेला आहे. आणि त्यामुळे नितीश कुमार यांनाही जाणीव होती की आपलं वय, आपली तब्येत आपल्याला साथ देत नाही आहे, पक्षात नेते नाही आहेत. आणि मग असं असताना आणखीन 1-2 वेळा भाकरी ते फिरवू शकले असते, परंतु तेजस्वी यादव यांचे 25 आमदार घेऊन सरकार बदललं जरी आत्ता, तरी त्यातनं साध्य काही होणार नाही आहे. भाजपा स्वबळावरही सरकार बनवू शकतं. चिराग पासवान आणि कदाचित नितीश कुमार यांचेही आमदार फुटले असते आणि काळाची पावलं वेळीच ओळखून त्यांनाही त्यांच्या मुलाला सेटल करायचं होतं, जे शरद पवारांना करायचं होतं पण झालं की नाही कल्पना नाही, जे उद्धव ठाकरेंना करायचं होतं झालं की नाही कल्पना नव्हती. आणि तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही सोबत राहा, आदित्य ठाकरेंचं करिअर मी उभं करतो. हे देवेंद्र फडणवीसांनी सांगूनही विश्वास नाही. पण नितीश कुमार यांना स्वतःच्या मुलाला राजकारणात आणायला, कारण तो आता राजकारणात यायला लागला आहे, त्यांनी मोदींवर विश्वास ठेवलेला आहे. मला वाटत नाही मोदी त्यांचा विश्वासघात करतील. आता याच्या बदल्यात भाजपाला बिहारमध्ये मुख्यमंत्रीपद मिळेल, नितीश कुमार यांना कदाचित केंद्रात मंत्रिपद मिळेल. त्यांची तब्येत आणि त्यांचं डोकं हल्ली, म्हणजे जे काही त्यांचं वागणूक त्यांच्याकडनं बोललं जातं, वागलं जातं, ते बघता नितीश कुमार कदाचित मोदींच्या कॅबिनेटमध्ये ही एक लायबिलिटीच असतील, पण मोदी त्यांना सांभाळून घेतील आणि बिहारमध्ये भाजपा स्वतःचे पंख पसरवेल. आता नितीश कुमार यांचं लिगसी जे म्हणतात, ती म्हणजे त्यांची जी वोट बँक आहे, महिला मतं आणि हे जे सगळे इतर मागासवर्गीय, महादलित, अतिपिछडे, ही यांची मतांची जी त्यांनी मोळी बांधलेली, ती शरद पवारांना बांधता आली आणि उद्धव ठाकरेंनी तर बांधलेली मोळी सोडून टाकली. ती मोळी त्यांचा मुलगा किंवा त्यांचे जे काही सहकारी आहेत ते कायम ठेवू शकले तर राजकारणात JDUचं अस्तित्व तितका वेळ राहील. परंतु नितीश कुमार यांनी आधी रेल्वे मंत्री आणि जवळपास 20 वर्ष मुख्यमंत्री आणि आता कदाचित पुन्हा खासदार झाल्यावर पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री, राजकारणात 3% पाठिंबा असूनही यशस्वी कसं होता येतं, भाकरी कशी फिरवायची, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नितीश कुमार आहेत. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं नंतर तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.